पाकिस्तानला मदत करून भारताशी पंगा घेणाऱ्या तुर्कीला आता चांगलंच महागात पडलेलं आहे। भारतात बॉयकॉट तुर्की मोहीम राबवली गेली आहे आणि एका झटक्यात तुर्कीचे $200 मिलियन स्वाहा झालेत। भारताच्या बहिष्कार अस्त्रानंतर तुर्कस्तानच्या कंपन्यांना चांगलाच फटका बसलाय। भारत सरकारने तुर्कस्तानची ग्राउंड हँडलिंग सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी सेलेबी एव्हिएशन सिक्युरिटीला दिलेलं क्लिअरन्स तात्काळ रद्द केलेलं आहे। सेलेबी कंपनीची सुरक्षा परवानगी रद्द केल्यानंतर त्याचे शेअर घसरलेत आणि या कंपनीत काम करणाऱ्या 3800 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे। अनेक भारतीय पर्यटक कंपन्यांनी सुद्धा तुर्कस्तानमधील ट्रिप रद्द केल्या आहेत। तर भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती भारताने तुर्कीला आणखी एक दणका दिलेला आहे। IIT मुंबईने आता तुर्कीतील शैक्षणिक संस्थांशी असलेले करार स्थगित केलेत। जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि IIT रुर्की यांनी सुद्धा यापूर्वी करार स्थगित केले होते। तर हे करार स्थगित झाल्याने आता दोन्ही देशांतील प्राध्यापकांना शैक्षणिक उपक्रम आणि अन्य कामांसाठी सहकार्य करता येणार नाही। भारत आता पाकिस्तान सोबत खेळणार नाही। हो, तुम्ही बरोबर ऐकताय। भारत आशिया कपमधून माघार घेण्याच्या तयारीत आहे आणि याबाबत BCCI कडून लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। सप्टेंबर 2025 मध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे। पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या दृष्टीने हा BCCIचा मास्टर स्ट्रोक मानला जातोय। पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी करण्याच्या प्रयत्नात भारत असल्याचं दिसतंय। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, भारतीय शौर्य दलाच्या पराक्रमाचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। सैन्य दलाच्या वेस्टर्न कमांडचा हा नवा व्हिडिओ आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर राबवलं आणि त्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त केली। यानंतर पाकिस्तानने पुन्हा काही धाडस केलं तर भारत चौफेर हल्ला करण्याच्या तयारीत आहे आणि त्याचीच झलक या व्हिडिओत दिसते। तर या व्हिडिओनंतर पाकड्यांना भारतीय सैन्य दलानं अजून एक इशारा दिलेला आहे। घरात घुसून शत्रूला ठेचण्याचा हा इशारा आहे। सैन्य दलाच्या पॅन्थर डिव्हिजनचा हा इशारा आहे। तर भारतासोबत पंगा घेणं महागात पडेल असं या पॅन्थर डिव्हिजनने सांगितलं। हम उसी दिन हो गए तैयार थे। मोड़ दिया है मुंह तोहफों का दुश्मन की ओर, बस मौके का इंतजार है। एक बार मिल जाए देश, इस बार आर है जा पार है। पैंथर के नुमाइंदे हम, कैन डू विल डू हमारा घर है। दुश्मन को घुस के मारेगी अंदर तक, अब नहीं किसी का डर है। जहन में है बदला, दिल में है जज्बा और आंखों में गरूर है। आतंकवाद को जड़ से मिटाने के लिए हिंदुस्तान ने चला दिया ऑपरेशन सिंदूर है। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। कैन डू कफन बांधा था सर पे और हौसले बड़े हथियार थे। लड़ने और मारने के लिए हम उसी दिन हो गए तैयार थे। मोड़ दिया है मुंह तोहफों का दुश्मन की ओर। एकंदरीतच आपण पाहिलंय की सैन्य दलानं हा थेट इशारा दिलेला आहे। घरात घुसून तुम्हाला ठेचू असं हा इशारा सांगतोय। दुश्मन को घुस के मारेगी अंदर तक, अब नहीं किसी का डर है। जहन में है बदला, दिल में है जज्बा और आंखों में गरूर है। आतंकवाद को जड़ से मिटाने के लिए हिंदुस्तान ने चला दिया। तर भारतीय लष्कराच्या याच सामर्थ्याचं आता इतर देशात सुद्धा कौतुक केलं जात आहे। बलूच नेत्यांकडून इंडियन आर्मीचा व्हिडिओ रिट्वीट करण्यात आलेला आहे। बलूच नेता मीर यार बलूच यांनी भारतीय लष्कराचा हा व्हिडिओ रिट्वीट केलाय आणि कॅप्शन मध्ये लिहिलंय ब्रिलियंट। चाहता हूँ अब तुम संकल्प सुनाता हूँ।
बातमी मनसेच्या गोटातून आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. कारण काय, तर या पत्रात त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर देशभरात काढल्या जाणाऱ्या तिरंगा यात्रा आणि जल्लोषाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. होय, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपण युद्धात विजय मिळवलेला नाही, तर हा केवळ युद्धविराम आहे आणि म्हणून देशभरात सुरू असणारा हा जल्लोष मनाला वेदना देणारा असल्याची खंत त्यांनी पत्रात बोलून दाखवलेली आहे. अमित ठाकरेंनी हे पत्र लिहिलंय. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी हे पत्र लिहिलंय आणि ज्या तिरंगा रॅली काढल्या जात आहेत, जो जल्लोष केला जातोय, त्याबद्दल खंत त्यांनी व्यक्त केली आहे. आणि यानंतर आता साम टीव्हीचा एक स्पेशल सविस्तर रिपोर्ट. भारत विरोधात पाकिस्तानला उघड पाठिंबा देणाऱ्या चीननं पाक सोबत फायटर जेटची मदत केली आहे. मात्र चायना माल असलेलं J-35A स्टील्थ जेटचं वैशिष्ट्य नेमकं काय आणि भारत या जेटचा सामना कसा करणार आहे, पाहूयात. भारताविरोधात चीनची पाकला मदत. पाकच्या मदतीला चीनी जेट. भारत करणार चायना मालाचा सफाया. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारतासोबत उभं असताना चीननं नीचपणे पाकिस्तानला समर्थन दिलं. इतकंच नाही तर चीननं पाकिस्तानला ड्रोन, हवाई संरक्षण यंत्रणा आणि फायटर जेटही दिले. मात्र भारतानं त्याचा सफाया केला. आता पुन्हा एकदा चीननं भारताविरोधात पाकिस्तानला मदत करण्याचा निर्णय घेतलाय. चीन पाकिस्तानला J-35A स्टील्थ फायटर जेट तातडीनं देणार असल्याचं समोर आलंय. मात्र या फायटर जेटची वैशिष्ट्य काय आहेत, पाहूयात. स्टील्थ तंत्रज्ञान, रडार आणि हवाई क्षेपणास्त्र सिस्टमला चकमा देऊ शकतं. ट्विन इंजिन डिझाईन, वेगासह हवेत आणि जमिनीवर मारा करण्याची क्षमता आहे. आधुनिक एव्हिओनिक्स, शत्रूच्या रडार आणि सेन्सरची अचूक माहिती देऊ शकतं. शॉर्ट रेंज आणि लांब पल्ल्याचे मिसाईल वाहून नेण्याची क्षमता आहे. खरं तर भारतानं JF-17 आणि HQ ही चीनी बनावटीची हवाई संरक्षण सिस्टम उद्ध्वस्त केली आहे. मात्र आता चीननं पाकिस्तानला J-35A स्टील्थ जेटची डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पाकिस्तान आणखी कर्जात बुडणार हे निश्चित आहे. तर दुसरीकडे चीन जरी पाकिस्तानला फायटर जेट देत असला तरी चायनीज बनावटीची क्वालिटी किती असते याची संपूर्ण जगाला माहिती आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर नंतर जसं पाकिस्तानचा चायना माल भारतानं नष्ट केला, तसाच आता या नव्या आव्हानालाही उत्तर देण्यास भारत सज्ज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि या सविस्तर रिपोर्ट नंतर आता बुलेटिनमध्ये आपण इतरही घडामोडी आहेत त्यांचा घेतोय झटपट आढावा. झटपट 100च्या माध्यमातून. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजपकडून स्वतंत्रपणे लढवण्यात येण्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुकीच्या तोंडावरती माजी आमदार संदीप नाईक यांनी भाजपात एंट्री होणार आहे आणि त्यामुळे भाजप आता स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे. साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी आहे. बीडच्या विशेष न्यायालयासमोर ही सुनावणी होणार आहे आणि या प्रकरणाची ही 5वी सुनावणी आहे. आजच्या सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार नाही अशी माहिती आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना खंडणी मागणाऱ्या आरोपी राहुल भुसारेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खंडणीची मागणी केल्यानं गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकानं अटक केली आहे. आरोपीकडून मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले. पुढचा तपासही सुरू आहे. स्नेहल जगताप यांच्या प्रवेश कार्यक्रमादरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी गोगावलेंच्या नॅपकिन वापरावरून नक्कल करत खिल्ली उडवली होती आणि त्यावरती गोगावलेंची मुलगी शीतल हिनं सोशल मीडियावरती स्टेटस ठेवत उत्तर दिलंय. उभ्या आयुष्यात नॅपकिनची जादू काय हे तुम्हाला कळणार नाही असा मजकूर स्टेटसमध्ये लिहिलाय.
उशिरानं तिकीट घेतल्यास प्रवाशावरती कारवाईचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनानं घेतलाय. पीएमपीएमएल बसमधून फुकट प्रवास करणाऱ्यांवरती चाप बसवण्यासाठीच मोबाईल ॲप ऑनलाईन तिकीट प्रणालीही सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांनी बसमध्ये बसतानाच तिकीट काढून प्रवास करावा असं आवाहन पीएमपीएमएल प्रशासनानं केलंय. परतूर शहरात अपघात टाळण्यासाठी खड्ड्यात थेट लाकूड टाकण्यात आलंय. प्रशासनाचं खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. अपघातात जखमी झाल्यानंतरच जाग येणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. तर आतापर्यंत या खड्ड्यांमुळे 50 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. अमरावतीतील शेतकऱ्यांकडे तब्बल 1,500 कोटींचं कर्ज थकीत आहे. जिल्ह्यातील 1,29,447 शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांकडून गेल्या वर्षी घेतलेल्या कर्जाचा भरणा केला नाहीये. परिणामी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना खरीप हंगामात बँकेकडून कर्ज मिळणार नाही. धाराशिवमध्ये शाळा सुरू होण्याला 1 महिना असताना शिक्षण विभागाकडून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकं देण्यासाठी नियोजन सुरू करण्यात आलंय. तालुका स्तरावरती पुस्तकांच्या पुरवठ्याचं काम सुरू करण्यात आलंय. शाळेच्या पहिल्याच दिवशी 1ली ते 8वीतील 1,68,000 विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळणार आहेत. आणि सविस्तर बातमी. पाकिस्तान म्हणजेच आतंकिस्तान असल्याचा नवा पुरावा समोर आलाय. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाचा पाकिस्तानात खात्मा करण्यात आलेला आहे. तर भारतातल्या 3 मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा हा सैफुल्ला सूत्रधार होता. मात्र सैफुल्लाचं पार्थिव पाकिस्तानी ध्वजात गुंडाळण्यात आलंय. सैफुल्ला खालिदच्या अंत्यसंस्कारात अनेक लष्कर दहशतवादी सुद्धा उपस्थित होते. तर लष्करच्या दहशतवाद्यांनी एक एक करून नमाजे जनाजाही अदा केलाय. विशाल सवणे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची अपडेट देत आहे. विशाल, काय सांगाल? खरंच लष्कर देखील या नमाजे जनाजात सहभागी झाले होते का? जो सैफुल्ला जो आहे तो लष्करचा टॉपचा कमांडर होता आणि त्याचा काल खात्मा झाला होता. त्यानंतर ज्यावेळेस त्याचा जनाजा जो निघतो त्यावेळेस त्याच्या मृतदेहावरती पाकिस्तानचा जो झेंडा आहे तो टाकला होता. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जर याच्या मृतदेहावरती हा दहशतवादी आहे आणि जर याच्या मृतदेहावरती पाकिस्तानचा ध्वज असेल, पाकिस्तानचा झेंडा असेल, तर पाकिस्तान दहशतवादाला खत पाणी घालते हे पुन्हा एकदा अधोरेखित होताना आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं त्यावेळेस तिथले जे लष्कर-ए-तोयबा असेल किंवा जैश-ए-मोहम्मद असेल त्यांचे जे दहशतवादी होते यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी सैन्य असल्याची देखील माहिती उपलब्ध झाली होती. त्याचबरोबर ISIचे जे काही लोक होते, जे काही अधिकारी वर्ग असतील ते देखील त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असल्याची माहिती देखील समोर आली होती. येवाना त्यांचे जे जनाजा असतो त्यावेळेस काही पाकिस्तानी अधिकारी देखील त्या ठिकाणी नक्कीच. आणि त्याचप्रमाणे आता सुद्धा जेव्हा या नवीन आतंकवाद्याचा खात्मा झालाय तेव्हा सुद्धा लष्करी जवान त्यांच्या अंत्यसंस्काराला दिसले आहेत. आणि म्हणून आपण पाहतोय की पाकिस्तान आतंकिस्तान असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे आपण पाहतोय लष्करचा कमांडर सैफुल्लाचा खात्मा झाला, त्याचा मृतदेह आपण पाहतोय, तर दुसरीकडे त्याचा हाच मृतदेह पाकिस्तानी ध्वजात गुंडाळण्यात आल्याची चित्र आपण पाहतोय. आणि यानंतर पुन्हा आपण वळतोय झटपट 100 कडे. कोस्टल रोड टप्पा 2च्या खर्चात वाढ झाली आहे. सल्लागार कंपनीला देण्यात येणाऱ्या रकमेत दिवसाला 7 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विविध आंदोलनं आणि VIP कार्यक्रमांमुळे कामाला विलंब झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. यंदाच्या अर्थसंकल्पात या कामासाठी एकूण 1,507.24 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.
मेट्रो 3 मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक टप्पा सेवेत दाखल झालाय. मात्र भुयारी मेट्रो प्रवासादरम्यान नेटवर्क नसल्यानं मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे वोडाफोननं काही दिवसांपूर्वी मेट्रो 3 मार्गिकेवरील नेटवर्क सेवा पुन्हा सुरू केल्यानं प्रवाशांना दिलासा मिळालाय. आजपासून 11वीसाठी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 10 ते 15 दिवसांचा काळ लागेल. तर 19 ते 28 मे पर्यंत ही प्रक्रिया सुरू असणार आहे आणि त्यानंतर पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. मुख्य 3 प्रवेश फेऱ्या होतील आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेरी प्रसिद्ध केली जाईल. भाड्याची घरं आता भाडेतत्वावर सुद्धा मिळणार आहेत. मुंबईत जास्तीत जास्त भाड्याची घरं उपलब्ध व्हावीत म्हणून यापुढे म्हाडाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यासाठी म्हाडा आपल्या इमारतींमधील काही घरं भाड्यानं देण्यासाठी राखीव ठेवणार आहेत. त्यामुळे शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि नोकरीसाठी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे. एका आठवड्यात सोनं 4,000 रुपयांनी स्वस्त झालंय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरती सोन्याच्या किमतीत घट झाली आहे, पण देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर कमी झालेत. सध्या सोन्याचा दर 92,480 रुपये इतका झालाय. राज्यभरात अवकाळी पावसाचं धुमशान सुरू असल्यानं भाजीपाला, फळभाज्या आणि फळांना मोठा फटका बसलाय. परिणामी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटली आहे आणि दर वाढलेत. यामुळे नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसतोय. अवकाळी पावसामुळे आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाला पिकांचं नुकसान झाल्यानं आवक घटली आहे. गुजरात टायटन्सनं एकही विकेट न गमावता दिल्लीचा एकतर्फी पराभव केलाय. दिल्लीनं गुजरातला विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातनं हे आव्हान 19 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. गुजरातनं 205 धावा केल्या. तर साई सुदर्शन आणि शुभमन गिलच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावरती गुजरातनं दिल्लीचा पराभव केला. साईनं या खेळीत 61 चेंडूत 4 षटकार आणि 12 चौकारांसह 108 धावांची नाबाद खेळी केली. तर शुभमननं 53 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 3 फोरसह नॉटआउट 93 रन्स केले. साई आणि शुभमन IPLच्या इतिहासात नाबाद द्विशतकी भागीदारी करणारी अगदी पहिलीच जोडी ठरली आहे. दिल्लीवरच्या विजयासह गुजरातचा संघ IPL 2025च्या प्लेऑफसाठी पात्र ठरलाय. शिवाय गुजरातच्या या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्सनंही प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. गुजरात टायटन्स संघ दिल्लीवरील विजयासह पहिल्या स्थानी पोहोचलाय, तर दुसऱ्या स्थानी RCBचा संघ, तिसऱ्या स्थानी पंजाब किंग्सचा संघ आहे. प्लेऑफमध्ये आता फक्त एक जागा शिल्लक आहे आणि त्यासाठी 3 संघ अजूनही शर्यतीत आहेत. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात एका जागेसाठी तगडी फाईट पाहायला मिळणार आहे. आता IPLमध्येही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. सनरायझर्स हैदराबाद टीममधल्या ट्रेव्हिस हेडला कोरोना झालाय. त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे आज होणाऱ्या मॅचमध्ये तो खेळणार नाही.